हेल्थ अँड वेल्थ कॉन्क्लेव्ह अँड अवॉर्ड 2021 या सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। या सोहळ्यात आता आपल्याबरोबर सहभागी होत आहेत महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय श्री राजेश टोपे। राजेश टोपे यांनी मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते। त्याचबरोबर झी 24 तासचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी देखील मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते। निलेश सरांना मी विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन राजेश टोपे यांचं स्वागत करावं। झी 24 तास मराठी माणसाचा श्वास। झी 24 तास। सध्या तिसऱ्या लाटेची बरीच चर्चा होते आहे, ती येणार असं म्हटलं जात आहे। मग खरोखरच आपण त्या तिसऱ्या लाटेसाठी, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आपण तयार आहोत का? कसे आपली तयारी असणार आहे या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत आपण। आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत माझ्या सहकारी अनुपमा खानविलकर। हे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सर आपल्याबरोबर आहेत। खरं तर ज्यांच्यावर सध्या राज्याच्या आरोग्याची मदार आहे, आपलं आरोग्य ज्यांच्या हाती आहे, राजेश टोपे सर आपल्याबरोबर आहेत आणि जाणून घेऊया त्यांचं मनोगत अगदी काही वेळामध्ये। सर नमस्कार आणि स्वागत आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये झी 24 तासच्या या कॉन्क्लेव्हमध्ये। सर सगळ्यात पहिल्यांदा मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे। तिसऱ्या लाटेची प्रचंड भीती आणि नुकतेच केरळची आकडेवारी पुढे येते। एका दिवसामध्ये 31,000 एवढी रुग्णसंख्या पुन्हा एकदा मला वाटते कोरोना बाधितांची आढळती आहे। महाराष्ट्राची तयारी या पार्श्वभूमीवर नेमकी कशी आता सध्या सुरू आहे? सर्वप्रथम तर मला असं वाटतं की झी 24 तासचं मनापासून आभार की त्यांनी हा कॉन्क्लेव्ह हेल्थ आणि वेल्थचा घेतला आणि अनेकांना प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल सर्वप्रथम आभार। थर्ड वेव्हची चिंता काळजी सर्वांना आहेच आणि त्या अनुषंगाने खरोखर आम्ही खूप अगोदरपासून कामाला लागलो आहे। कारण दुसरी वेव्हनी जो आपल्याला प्रचंड धक्का दिला, खरं तर खूप मोठा धक्का, कारण आता आपण जर बघितलं एकूण 60 लाख लोक दुसऱ्या लाटेमध्ये बाधित झालेले आहेत आणि त्यामुळं जे काही बेड्सचे अन्य जे रिसोर्सेस आपल्याला त्यावेळी जो काही अनुभव मिळाला, त्या सगळ्या अनुभवातून शिकून आणखीन आपण तिसऱ्या लाटेला बिनचूक काम केलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून आपण काम करतो आहोत। आणि म्हणून मग जेवढे काही रिसोर्सेस आहेत, सगळ्यात महत्त्वाचं आता बेड मॅनेजमेंट, त्याच्या बाबतीत आपण अगदी पहिल्या लाटेत कुठे होतो ना, आता आपण 5-5, 6-6 लाख बेड्स आपल्याजवळ उपलब्ध आहेत। त्यानंतर डॉक्टर्स, आता तुम्ही आज जरी बघितलं तरी 1200 डॉक्टर्सची भरती आमची आता 5 सप्टेंबरच्या अगोदर होईल। त्याच्या अगोदर 1000 डॉक्टरची झाली होती। क वर्ग ड वर्ग म्हणजे नर्सेस, तुमच्या MPWs म्हणजे ज्याला आपण वॉर्ड बॉईजपासून तर टेक्निशियन्स सगळे आम्ही 100% भरतो आहोत। म्हणजे आमचं हा मानस आहे, माझं हे स्वप्न आहे की कुठल्याही परिस्थितीत आरोग्य विभागाची एकही जागा रिक्त असता कामा नये। कॅबिनेटने, माननीय मुख्यमंत्र्यांनी तशा पद्धतीच्या आम्हाला 100% जागा भरण्याचं खरं म्हटलं तर सांगितलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही ते अगदी जोरात ड्राईव्ह घेतो आहे, प्रमोशन्स करतो आहेत। आणि महत्त्वाचे रिसोर्सेस काय असतात तर ती निधी आम्हाला मागच्या ह्या बजेटमध्ये बऱ्यापैकी मोठी निधी उपलब्ध करून दिली आहे थर्ड वेव्हच्या प्रिपरेशनसाठी। त्यामुळे मेडिसिन्स असतील, सगळ्या गोष्टी लागणाऱ्या ऑक्सिजन्स असतील। आता ऑक्सिजन प्लॅन्टमध्ये पूर्वी आपण 1200-1300 मेट्रिक टन इथपर्यंत असायचो, आता आपण 2000 मेट्रिक टन म्हणजे 700 मेट्रिक टननी आपण आपली क्षमता, राज्याची स्वक्षमता वाढवण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे ऑक्सिजनची जी अगदी ओढाताण झाली, हँड टू माउथ परिस्थिती झाली, कधीतरी रात्रीतून गाडी निघाली आहे, ती पोहोचते का नाही पोहोचली तर कसं होईल, या सगळ्या ज्या काही गोष्टी असायच्या त्या आता असू नये किंवा तशा गोष्टीपर्यंत आपण परिस्थिती येऊ नये या दृष्टिकोनातूनची काळजी ऑक्सिजनच्या बाबतीत पण घेतलेली आहे। आणि मग ॲम्ब्युलन्सेस आता वाढवलेल्या आहेत। आपण 1000 ॲम्ब्युलन्सेस आपण खरेदी केल्या आणि त्या लोकांच्या सेवेसाठी प्रत्यक्ष दिल्या। म्हणजे नुसते आम्ही काही कागदोपत्री नाही, कृतिशील गोष्टी झालेल्या आहेत ह्या। म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ॲम्ब्युलन्सेसपासून, ऑक्सिजनपासून, मेडिसिन्स असतील, ज्या काही खूप अडचणीच्या मेडिसिन्स ज्या होत्या त्या काळामध्ये की रेमडेसिवीर मिळत नव्हती, किंवा ज्या काही आता लहान मुलांचा तिसऱ्या वेव्हच्या अनुषंगाने मोठा परिणाम होईल असं केंद्राने भाकीत केलेलं आहे, तर त्यांना लागणारं मेडिसिन ते सुद्धा केलं आहे। व्हेंटिलेटर्स, जो पीडियाट्रिक्ससाठी लागणारा जो व्हेंटिलेटर मोड असतो तो असला पाहिजे। व्हेंटिलेटर्सच नाही तर
पीडियाट्रिशियन्सची ट्रेनिंग झाली पाहिजे, तर ती ट्रेनिंगसुद्धा आम्ही पूर्ण केलेली आहे. स्पेशल डेडिकेटेड वॉर्ड्स आम्ही त्यासाठी ठेवलेले आहेत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या की थर्ड वेवची जी तयारी म्हणू आपण, तर ती आपण निश्चित प्रकारे करून ठेवलेली आहे. आणि मला वाटत नाही की तसं काही आणि आपण काळजी घेतली. सगळ्यात आव्हान हेच करेल की आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर व्यवस्थित ठेवलं, शासनाच्या प्रत्येक सूचनेचं चांगलं प्रतिसाद जर दिला, अनुपालन केलं, तर आपल्याला लांबवता येईल, थोपवता येईल. पण आमचं आता एक आहे की तिसऱ्या वेवच्या अनुषंगाने वॅक्सिनेशन हा आम्ही सगळ्यात महत्त्वाचा विषय घेतलेला आहे. जवळजवळ आपण आता 5.5 कोटीच्या पुढे गेलेलो आहोत. मागच्या आठवड्यापर्यंत आपण नंबर 1वरच होतो. आता थोडंसं पुढे UP गेलेलं आहे. कदाचित त्यांना जास्त वॅक्सिन्स दिल्या असतील त्यामुळे ते थोडंफार पुढे गेले असतील. पण 5.5 कोटी वॅक्सिन्स आपण आपल्या जनतेला फर्स्ट सेकंड डोसमध्ये दिलेले आहेत आणि आणखीन आपल्याला 4-1 कोटी वॅक्सिन्स द्यायचे आहेत. तर मला असं वाटतं की आता वॅक्सिनेशन जर झालं तर आपण खूप सुरक्षित राहू असं मला वाटतं. आणि त्यामुळे वॅक्सिनेशनवर आमचा खूप जास्त भर आहे. आमचा प्रयत्न आहे. आता आपण मागच्या आठवड्यात जर बघितलं तर 10,75,000 एवढे एका दिवसात 24 तासात आम्ही वॅक्सिन ॲडमिनिस्टर केलेले आहेत. त्यामुळं आरोग्याची क्षमता, विभागाची क्षमता ही 15 लाख 20 लाखापर्यंत असू शकेल. आम्हाला जर तेवढे वॅक्सिन्स दिले तर आपण तेवढे रोज करू शकतो. आणि म्हणून हे 1-2 महिन्यात आपण सगळं जर वॅक्सिनेट करून टाकलं तर खूप चिंता करण्याची थर्ड वेवला काळजी राहणार नाही. मी या निमित्ताने झी 24 तासच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेलासुद्धा मनापासून आवाहन करेल की कोणीही गैरसमज करू नये, कोणीही त्याबद्दलच्या चुकीच्या वावड्या ज्याला म्हणेल त्या पसरवू नये आणि सगळ्यांनी वॅक्सिनेट करून घ्यावं. कारण वॅक्सिनेशन हेच कवचकुंडल आहे. आणि जरूर डबल वॅक्सिनेट झालेले सुद्धा काही प्रमाणात इन्फेक्ट होऊ शकतात, नाही असं नाही, पण त्याचा मोठा परिणाम होत नाही. म्हणजे त्याची सिव्हिरिटी वाढत नाही किंवा मृत्यू दर वाढत नाही आणि लोकांचं ICUमध्ये जाण्याचं प्रमाण वाढणार नाही. माइल्ड सिम्पटम असतील आणि ते लगेच दुरुस्त होतील. त्यामुळे वॅक्सिनेशनवर सगळ्यात जास्त जोर दिला पाहिजे असं मला आवर्जून या निमित्ताने सांगायचं आहे. ह्या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये निश्चित अशा काही आठवणी असतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या आईसुद्धा मला वाटतं याच काळात मार्च महिन्यामध्ये 2020मध्ये गेल्या. तर खूप हा दुःखद प्रसंग तुमच्यावर कोसळला. तरी देखील आपण राज्यासाठी खूप मोठं हे सगळं काम केलं. थोड्या या आठवणीसुद्धा तुम्ही शेअर केल्यात तर बरं पडेल. त्या फार भीतीदायक आहेत, परंतु खरं तर फार शिकवूनसुद्धा गेलेल्या आहेत. मला असं वाटतं की एक माणसाला वाटतं की ज्यावेळी आपल्यावर एवढे लोक भरोसा ठेवून आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या आरोग्याची आपल्यावर जबाबदारी आहे, तर आपण आपली 100% दिलं पाहिजे, आपलं सर्व पराकाष्ठेला लावलं पाहिजे. हा सगळ्यात एक महत्त्वाचा एक भाव मनामध्ये येतो आणि मग त्यामुळे सगळी भीती जाते असं मला वाटतं. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव तरी तो आहे की त्यावेळी खरोखर कोरोना काय आहे हे कुणालाच माहिती नव्हतं आणि इतकी भीती होती की आपल्याला माहिती आहे की लोक हात असा लावला हँडलला तरी त्याच्यावर स्प्रे मारायचे की अरे आता म्हणजे आपल्याला परत काही लागू. हात म्हणजे इतकं बारीक बारीक होतं की आपण ऑफिसला जाताना ते आपलं बॅग सॅनिटाईज करून जायचो, टेबलवर बसलो तरी ते सगळं सॅनिटाईज करत, एवढ्या बारीक बारीक गोष्टी असायच्या सगळ्या. तर अशा या परिस्थितीमध्ये ज्यावेळी हॉटस्पॉट्स जे निर्माण झाले, धारावी असो, मालेगाव असो, आणि तिथे मी बघितलं खरंच त्या काळात खूप जास्त मृत्यूची संख्यासुद्धा वाढत होती. आणि मग तिथे नर्सेस डॉक्टर्ससुद्धा जे गव्हर्मेंट हॉस्पिटल्समध्ये ते सुद्धा जायला तयार नव्हते. म्हणजे तिथे जायलाच तयार नव्हते की कसं आम्ही जर का बरं गेले नाही तर मग त्या पेशंटला हँडल कोण करायचं. मग काही तर मुलं त्यांच्या वडिलांच्या जवळ जाऊन कोणी जर समजा वॉर्ड बॉय नसेल तर तो स्ट्रेचर कोणी ढकलायचा, जेवायला कोणी द्यायचं. ही परिस्थिती मी माझ्या डोळ्यांनी बघितली की अशा सगळ्या परिस्थित्या होत्या. आणि म्हणून मग त्यांना तिथे जाऊन धीर देणं, त्यांना सगळं समजावून सांगणं आणि तिथं ज्या गोष्टींच्या उणिवा आहेत, गरजा आहेत, त्या लगेच तिथल्या तिथे पुरवणं आणि सगळ्या गोष्टी करणं हे गरजेचं होतं. म्हणून मी एक सांगेल की लीड फ्रॉम फ्रंट हा जो काही मला आदरणीय पवारसाहेबांच्या पासून शिकलेला हा गुण आहे की ज्याच्यामध्ये आपण पुढे राहिलं तर आपली सगळी आरोग्य व्यवस्था मागे राहील, नाहीतर मग तुम लढो हम कपडे सांभाळते असं तर नाही चालू शकणार. मग त्यापेक्षा आपण गेलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की
सगळ्या हॉटस्पॉट्सवर, सगळ्या तुमच्या काय म्हणायचं हॉस्पिटल्सला, हॉटस्पॉट्सला तिथं जाणं आणि तिथली परिस्थिती बघून तिथल्या तिथं निर्णय घेणं, हा मला सगळ्यात महत्त्वाचा विषय वाटला. आणि म्हणून या विचाराने आम्ही सगळे गेलो तर आम्ही कितीतरी निर्णय घेऊ शकलो. म्हणजे जसं आता बेड्स उपलब्धता नव्हती, ही एक महत्त्वाची आठवण आहे की मी तुम्हाला सांगतो ज्यावेळी आम्ही गेलो इथल्या काही ह्याच्यात तर बेड्स उपलब्ध नव्हते. डॉक्टर म्हणजे हॉस्पिटलच्या बाहेर पेशंट्स रांग लावून असायचे, काही ॲम्ब्युलन्समध्ये बसलेले, काही स्ट्रेचरवर बसलेले, त्यांना आत घेतलं जात नव्हतं. आणि म्हणून बेड्स उपलब्धता चॅलेंजिंग विषय होता, तो कसा सोडवायचा. तर त्याच्यानंतर हे जे काही मास्क आपण घालणं कंपल्सरी केलं होतं, ते मास्क N95 मास्क 250-300 रुपयाला विकल्या जायचा. CT स्कॅन कंपल्शन होतं, जवळजवळ सगळ्यांना आपण स्वॅब घेतल्यानंतर सुद्धा प्रत्येक डॉक्टर CT स्कॅन करायचा. मग त्याला 10,000 रुपये 8,000 रुपये काही घ्यायचे, वाटेल ते घ्यायचे. तर हा जो काही कदाचित काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घ्यायचे, मला वाटतं ते फार चुकीचं होतं आणि ते मला फार हर्ट झालं. आणि म्हणून आम्ही एपिडेमिक डिझीज ॲक्ट आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या माध्यमातून खूप महत्त्वाचे निर्णय घेऊ शकलो जे लोकहिताचे होते. मग त्यामध्ये 80% कंपल्सरी प्रायव्हेट हॉस्पिटल्समधले बेड्स आम्ही ॲक्वायर करण्याचा निर्णय घेतला. ते होतात का नाही हे बघण्यासाठी आठवणच जर सांगायची म्हटलं तर इथल्या सगळ्या आम्ही हॉस्पिटल्समध्ये मध्यरात्री 2 वाजता आम्ही दौरा केला, म्हणजे आमच्या अधिकाऱ्यांबरोबर. कारण असं समजत होतं की आम्ही एपिडेमिक डिझीज ॲक्ट खाली नोटिफिकेशन काढलं पण त्याची अंमल होत नव्हता, म्हणजे असताना बेड्स लोक घेत नव्हते. मग ते आम्ही त्यांना नोटिसेस पाठवा, त्यांना घ्यायला भाग पाडा, अशा स्वरूपाने काही गोष्टी केल्या. मास्कच्या बाबतीत जसं म्हटलं मी, आम्ही ॲक्च्युअल कॉस्टिंग काढली की N95 मास्कचं रॉ मटेरियल कॉस्ट काय, त्याचं घसारा पकडा, त्याचे काय तुमचं इलेक्ट्रिसिटीचा खर्च पकडा, त्याचा मनुष्यबळाचा किंवा कायला सगळा कॉस्टिंग काढा. गव्हर्मेंटचे कॉस्टिंगचे कॉस्ट अकाउंटंट बसवले आणि ज्यावेळेस बघितलं तर 11 रुपयाला तो मास्क निर्माण होतो आणि तुम्ही 300 रुपयाला विकता, ह्याचा अर्थ काय चालला आहे. आणि मग शेवटी तो पेशंटवरच येतो. मग त्यामुळे आम्ही 19 रुपयेच्या वर विकलं तर तुमच्यावर गुन्हा दाखल करू, अशा काही गोष्टी केल्या. मग त्यामुळे मास्क असतील, CT स्कॅन ॲक्च्युअल कॉस्ट काय येतो तर 1100-1200 रुपये कॉस्ट येतो. मग आम्ही त्यांना सांगितलं की मॅक्झिमम 2000च्या वर तुम्ही घेताच कामा नाही, सगळे कॉस्ट ॲड केले तरी. मग ते 2000ला फिक्स केले. तसंच वाटेल ते, म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही मार्च 2020चे जर तुम्ही बिल्स बघितले लोकांचे, तर लोकांना बिल 10 लाख 15 लाख कोविड पेशंटला बिल, म्हणजे तुम्ही वाटेल ते लोक घ्यायला लागले होते. तर तसं न करता इन्शुरन्स कंपनीची जे पॅकेजेस असतात त्याचा आधार घेऊन, सायंटिफिक आधार घेऊन आम्ही एक बेस ठरवला की सर्वसाधारण बेड असेल तर 4000च्या वर घेता कामा नये, ICU असेल 7-7,500च्या वर घेता कामा, हे आम्ही फिक्स केलं. प्रत्येक गोष्टीचे आयटम फिक्स आहेत. त्यामुळे बिल्सला कॅपिंग मिळाली, बेड्सला 80% आपण ॲक्विजिशन करू शकलो, CT स्कॅनला कॅपिंग केली, तुमच्या प्लाझ्मा डोनेशन होत होते तेही काही चाललं होतं त्याला कॅपिंग केली. अशा अनेक ज्या काही गोष्टी आहेत ती फील्डवर गेल्यानंतर कळलं की नाही हे आपण केलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून इवन आता तुम्हाला सांगतो की ज्या साधारण आपण RT-PCR टेस्ट करतो, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, तर ही पॉझिटिव्ह का निगेटिव्ह टेस्ट गव्हर्मेंट ऑफ इंडियाने सांगितलं 4500 रुपयाला एक टेस्ट झाली पाहिजे प्रायव्हेटमध्ये. ती टेस्ट आम्ही ज्यावेळेस ॲक्च्युअल बघितलं की नाही किट्स स्वस्त होत आहेत आणि एवढं घेण्याची गरज नाही, तर महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की ज्यांनी फटफटफट 4 ते 5 वेळेस येणाऱ्या म्हणजे त्या काळामध्ये आम्ही उतरवले दर. आणि आज तुम्हाला विश्वास बसणार नाही, 400 रुपयाला टेस्ट होते. 4500ला सांगितलेली टेस्ट आता 400 रुपयाला होते. पण त्यावेळेस आम्ही खूप मोठ्या पद्धतीनं दर उतरवले. आणि एपिडेमिक ॲक्ट, डिझीज ॲक्ट हा एक असा ॲक्ट आहे की ज्याच्यामध्ये गव्हर्मेंटला प्रचंड पॉवर्स दिल्या गेलेल्या आहेत की तुम्ही सर्व काही करू शकता जनतेच्या आरोग्याच्या साठी. आणि म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यातून जनता किंवा सामान्य माणूस हा केंद्रबिंदू होता. सामान्य माणसाला केंद्रबिंदू धरून त्याचा खिसा कापला जाऊ नये या परिस्थितीमध्ये, या दृष्टिकोनातून निर्णय घेतले. आणि याला खूप खंबीर पाठिंबा हा फायनान्स मिनिस्टर, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असतील आणि आमचे कॅबिनेटचे सगळे कलिग्ज असतील. आम्ही जे काही निर्णय घेऊन जायचो किंवा प्रस्ताव पाठवायचो त्याला कधीही नाही अशा शब्द खरं तर
या सगळ्या मंडळींनी वापरला नाही. म्हणूनच आपण ह्या बऱ्याचशा गोष्टी करू शकलो. आणि निश्चित आहे की आठवणी म्हणजे अतिशय धक्कादायक भीती वाटण्यासारख्या ज्या मी म्हटलं आठवणी म्हणजे एकदा तर असं होतं की म्हणजे बऱ्याचदा एक तर नाशिकचा एक ॲक्सिडेंट होऊन गेला होता की ज्याच्यात ऑक्सिजनचा गॅस लिकेज झाल्यामुळे ऑक्सिजन खूप होता, लिकेज झाल्यामुळे काही पेशंट्स दगावले. आता तोच एवढा मी तिथे स्पॉटवर गेलो तर कसा तो ॲक्सिडेंट झाला, का वेल्डिंग चुकीची झाली असेल, कसं झालं असेल ते तर दूर, पण हँड टू माउथ जी परिस्थिती होती की जर रात्रीतून गाडी सकाळी जर नाही पोहोचली तिथे तर ऑक्सिजनचा स्टॉक संपणार आणि नाही ऑक्सिजन मिळालं तर काही मिनिटाचा विषय असतो. तर ती जी भीतीदायक परिस्थिती होती त्यावेळी गाड्या मॉनिटर करणं, टँकर्स मॉनिटर करणं ह्या खूप महत्त्वाचा विषय होता. मग एकदा अशी पण घटना घडायच्या, प्रत्येक जसं म्हणतो ना की आपण माकडीन आणि ते पिल्ल्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे की जर तिच्या जीवावर आलं तर ती पण तिच्या पिल्ल्याला खाली टाकून तिच्यावर उभा राहून स्वतःचा जीव वाचवते, ही आपल्याला एक घटना माहिती. तर पुण्यावरून गाडी जात होती, ती होती टँकर नगरची, पण पुण्यालाच कमी पडत होता म्हणून त्यांनी डायव्हर्ट केली तिथल्या. मग त्यांचा वाद रात्री 12-1 मला अण्णा हजारेंचा रात्री 12:30-1ला फोन आला की राजेश हे आता म्हणजे काही तासाचं ऑपरेशन ऑक्सिजन राहिलं आहे आणि ते नाही पोचलं तर अवघड आहे. मग तिथे सगळं कॉर्डिनेशन करून ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हा फार भीतीदायक विषय होता. मला तर एक किस्सा सांगायचं की एक तरुण डॉक्टर होती जी वेस्ट बेंगॉलहून मला तिचा 1 वाजता फोन आला रात्री, मध्यरात्री, आणि ती म्हणे माझी आई तिथे असते आणि KEM हॉस्पिटलमध्ये तिला आता बेड मिळत नाही आहे, तिचं हे बाहेर आहे, ती ह्याच्यावर आहे ॲम्ब्युलन्समध्ये बाहेर आहे, तिला आतच घेत नाही आहेत, 1 तास झाला ती वाट बघते आणि तिचं सॅच्युरेशन हे 70-75वर आलेलं आहे आणि तिला ICUमध्ये पाहिजे. आणि मग मी खूप फोन केले, होत नव्हता. मग मी म्हटलं ICUमध्ये जरी कॅपॅसिटी फुल झाली असेल तरीसुद्धा ॲडजस्ट करा, बेड्स इकडं तिकडं करा, पण तिला वाचवाच. ही वेळेवर तिला वाचवण्यात आलं. अशी खूप किस्से आहेत की रात्र जागून लोकांना त्यावेळेस बेड्स उपलब्ध, तुम्हाला अशा सगळ्या संकटांचा सामना करावा लागत होता. आणि आमच्या ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं लोकांच्या प्रेम, लोकांच्या हे जो भाव असतो मदतीचा त्यातून आपल्याला नक्कीच हे सगळं बळ मिळतं आणि त्यावेळी केलेलं कष्ट कधीही कष्टप्राय वाटत नाही, आपल्याला त्यात ऊर्जा मिळत राहते, काम करता येतं. आणि म्हणून आईच्या पण आम्ही जे आमच्याकडे मराठवाड्यामध्ये खूप प्रथा आहे आणि खूप सिरियसली पाळली जाते की 13 दिवसाचा 13वा आणि 14वा केल्याशिवाय आईचे सगळे संस्कार म्हणजे पूर्ण करायचे. आता ऑर्थोडॉक्स असतात, फॅमिलीज असतात सगळ्या, पण पवारसाहेब मला म्हटले की आता राज्याचा आरोग्यमंत्री काय 13 दिवस घरी बसणार. फक्त त्यांनी हे सूचक एक वाक्य होतं त्यांचं, त्यांनी काय मला आग्रह नाही केला की असं कर, पण फक्त एक असा फोन केला सांत्वनासाठी की राजेश मला कळलं तुमच्या आई वारल्या. आणि मग सुप्रियाताई आणि ते तर हॉस्पिटलमध्ये आले होते, पण मग आता 13 दिवस आपण म्हणजे ड्युटी सोडून घरी बसणार का सांत्वना. तर त्यातून बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या होत्या. आम्ही 3रा दिवस केला आणि 4थ्या दिवशी कामाला लागलो. तर अशा काही परंपरा आणि रूढी मोडून त्यावेळीची ड्युटी फर्स्ट हा जो काही महत्त्वाचा विषय असतो तो पाळला पाहिजे. आणि ते मला वाटतं की लोकांच्या प्रेमातूनच हे गोष्टी मिळतात, काही नेतृत्वाचं मार्गदर्शन असतं. म्हणूनच म्हटलं की खूप विश्वासाने आम्ही म्हणतो की तुमच्या हाती आमचं आरोग्य आहे, त्याच्यामुळे निश्चित आम्ही शाश्वत हे सगळ्या आरोग्याकडे जातो आहे. सर, खूप आव्हानात्मक परिस्थितीचा आपण हा सगळा सामना केलात आणि आरोग्य यंत्रणेबरोबर नागरिक आणि राजकीय पक्षांनी सुद्धा तारतम्य बाळगणं खूप गरजेचं आहे पुढच्या काळामध्ये, कारण कोरोनाची 3री लाट आत्ताच आपण सांगितलं. मात्र हे सगळी आव्हानात्मक परिस्थिती, त्यामधले सगळे प्रसंग आपण सांगितलेत. एक वेगळी बाजू मंत्री म्हणून तुमची आम्हाला पाहायला मिळाली. तुम्ही ह्या कार्यक्रमामध्ये आलात आणि हे मनोगत व्यक्त केलं, 2 शब्द बोललात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.